पासून सुरुवात करूया. जरी अ आ इ ई असलं तरी पण क व्यंजनं जी आहेत तिथपासून आपण सुरुवात करूया. तुम्ही जर पाहिलं आता तर मी लिहितोय क. हे देवनागरीमध्ये आहे. आणि आता कन्नडामध्ये कसं आहे ते बघा. हा असा गोल काढला, वर एक स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर ही दुसरी स्ट्रेट लाईन, दोघांना जोडलं. आता ही स्ट्रेट लाईन जी दुसरी आहे ती मी अशी वर नेतो. हा क झाला. याला तलेकट्टू कन्नडामध्ये म्हणतात किंवा पगडी. आता तुम्ही जर वर्तमानपत्र बघितलं तर त्या वर्तमानपत्रामध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारे तुम्हाला दिसेल. आता हे पहा, इथे हे जे आहे हे तुम्हाला क दिसतंय. क थोडी ही जी लाईन आहे ही वरची तलेकट्टू हे एकदम शार्प आहे, परंतु हे प्रिंटेडमध्ये तुम्हाला दिसतं. हे मी इथे पण तुम्हाला दाखवतो की प्रिंटेडमध्ये हे क आणि हे एकदम असं शार्प टोक दिसतं किंवा थोडंसं असं वळलेलं दिसतं, परंतु लिहिताना आपण अशी जरी स्ट्रेट लाईन ठेवली तरी चालतं. हे क झालं. आता आपण ख बघूया. ख क ख. तर ख लिहिताना हे असं आणि असं, म्हणजे मराठीसारखाच थोडासा शेप आहे. आणि हे असं प्रिंटेडमध्ये तुम्हाला हे आणि हे स्मूथ दिसेल तुम्हाला. दोन्ही बरोबर आहे. आपण इथे मुद्दामून आपल्याला एक लिहिताना प्रॉपरली यावं म्हणून इथे थोडंसं हा बघा गॅप, थोडंसं इथे थोडा वेळ आपण स्टॉप केला आणि परत वर नेलेलं आहे. आता समजा मी पुढे ग लिहिलं. ग तर ग लिहिताना परत असं, परत तलेकट्टू आणि असं क ख ग आणि त्याच्यानंतर घ. हे हे बघा, हे असं काढलं मी. परत हे थोडंसं इथे, परत हा तलेकट्टू इथे, हे टिंब आहे आणि याला म्हणतात बाला किंवा शेपटी. हे इथे परत मी एकदा काढून दाखवतो. असं हे बघा, इथे आपण जसं क साठी आणि ग साठी केलं होतं तसं परत इथे बाला. तर अशा रीतीने क ख ग घ. हे परत लक्षात घ्या, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हे आणि हे बरोबर आहे. हे ग आणि घ. आता मी पुढे च छ ज आणि झ ही जी मराठीतली अक्षरं आहेत ती कन्नडामध्ये कशी लिहितात ते आपण पाहूया. तर हे च जे आहे ते असं, परत लक्ष द्या, असं हे च, चमचामधला च. छ जे आहे ते मराठीसारखं थोडंसं आहे, हे पहा. परत इथे हे आणि खाली याला बाला किंवा शेपटी असं. ज जे आहे जहाज आपण म्हणतो त्यातलं असं. इथे लक्ष द्या, हे इथपर्यंत जे आहे हे थोडं, हे पूर्ण इथपर्यंत नाही न्यायचं, हे इथपर्यंतच ठेवायचं आणि याच्या पुढे हे असं. तर हे अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. ज आणि त्यानंतर झ जे आहे हे थोडंसं
कॉम्प्लिकेटेड आहे. हे आपण हा इथे शून्य काढला, त्याच्यानंतर हा इथे पगडी तलेकट्टू, त्यानंतर हे इथे असं परत हे आणि खाली इथे बाला. तर हे झालं चमचातलं, छत्री, जहाज आणि झबलेमधलं हे हे आपण अशा प्रकारे काढलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीची जी अक्षरं आहेत ती घेऊया.